सकाळचे 7:30 वाजले होते. कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर नेहमीप्रमाणे माणसांचा भरपूर महापूर आला होता. लोकल पकडण्यासाठी लोकांची धावपळ सुरू होती. त्या गर्दीत एक 20-22 वर्षाचा मुलगा खांद्याला फाटलेली लॅपटॉप बॅग लावून शांतपणे उभा होता. नाव त्याचं अद्वैत होतं. अद्वैतने खिशात हात टाकला. एक चुरगळलेली 50ची नोट आणि काही चिल्लर हाताला लागली. त्याने सुस्कारा सोडला आणि स्टेशन बाहेरच्या मामांच्या टपरीकडे गेला. मामा, एक कटिंग आणि एक खारी, अद्वैत म्हणाला. मामांनी गरम गरम चहाच्या काच्यात चहा दिला. चहाचा घोट घेत अद्वैतने मोबाईल काढला. स्क्रीनवर बँक खात्याचा मेसेज होता. अवेलेबल बॅलन्स फक्त 142 रुपये होते त्याच्याकडे. आज महिन्याची 28 तारीख होती. अजून 2 दिवस काढायचे होते. हाच विचार त्याच्या डोक्याला चक्रावून टाकत होता. 2 वर्षांपूर्वी बाबा अचानक गेल्यानंतर घराची सगळी जबाबदारी अद्वैतवर आली होती. आई घरात लोकांचे कपडे शिवून द्यायची, पण त्यात घर खर्च आणि लहान बहीण सईच्या कॉलेजची फी निघणं कठीण होतं. अद्वैतने नुकतीच एक छोट्या IT कंपनीत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी धरली होती. पगार फक्त 15,000. त्यात कल्याण ते नरिमन पॉईंट असा रोजचा प्रवास आणि घराचं रेशन. काय र अद्वैत, भाऊ खूप विचारात दिसतोयस. नोकरीवर जायचं का नाही का? आज चहाच्या मामांनी विचारलं. नाही मामा, जातोय, जरा डोकं जड झाले. अद्वैतने 50ची नोट दिली. मामांनी चहा खारीचे 15 रुपये कापून 35 रुपये परत दिले. नेमकी त्याच वेळी 8:02ची फास्ट लोकल प्लॅटफॉर्मवर आली. गर्दीत स्वतःला ढकलत अद्वैतने कसा तरी ट्रेनच्या आत पोहोचला. लोक एकमेकांच्या अंगावर झेलत उभे होते. अद्वैतने एका हाताने वरचा हँडल पकडला आणि डोळे बंद केले. त्याच्या डोक्यात काल रात्री आईशी झालेलं जे बोलणं आठवलं. अद्वैत, सईच्या कॉलेजची शेवटची टर्मची फी अजून भरायची आहे. पुढच्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत नाही भरली तर हॉल तिकीट अडवतील, आई म्हणाली होती. तिच्या डोळ्यातली ती हतबलता अद्वैतच्या काळजात रुतून बसली होती. तू काळजी करू नकोस आई, मी करतो काहीतरी व्यवस्था. अद्वैतने नेहमीप्रमाणे खोटं आश्वासन दिलं होतं. पण कुठून करणार हाच प्रश्न त्याला खात होता. आता लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMTला पोहोचली तेव्हा मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला होता. अद्वैतजवळ छत्री पण नव्हती. तो बॅग डोक्यावर धरून नरिमन पॉईंटच्या दिशेने धावू लागला. ऑफिसमध्ये पोहोचताच तो पूर्ण भिजला होता. अद्वैत, हे काय, रोज उशीर आणि आता भिजून आलास? क्लायंटचा डेटा अजून अपलोड का नाही झाला? ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच मॅनेजर सावंतसाहेब ओरडले. सावंतसाहेब तसे वाईट नव्हते, पण कामाच्या बाबतीत खूप कडक होते. सॉरी सर, ट्रेन लेट होती आणि पाऊस, अद्वैत चाचरत म्हणाला. मला कारणं नको आहेत. आज संध्याकाळपर्यंत तो सगळा डेटा क्लिअर झाला पाहिजे, नाहीतर इन्क्रीमेंट विसरा. सावंतसाहेब केबिनमध्ये निघून गेले. अद्वैत आपल्या डेस्कवर बसला. ओल्या कपड्यांमध्ये त्याला थंडी वाजत होती, पण त्याने लक्ष दिलं नाही. त्याचे हात कीबोर्डवर वेगाने चालू लागले. दुपारचे 2 वाजले. लंच टाईम झाला, पण अद्वैत उठला नाही. त्याने घरातून आणलेला पोळ्यांचा डबा तसाच बॅगेत राहिला होता. जेवण्यापेक्षा काम संपवणं त्याला जास्त गरजेचं वाटू लागलं होतं. काम करता करता त्याचे डोळे अचानक शेजारी बसलेल्या राधिकाच्या स्क्रीनकडे गेले. राधिका त्याची सहकारी होती. ती गुगलवर पर्सनल लोन सर्च करत होती. तिला बघून अद्वैतच्या मनात विचार आला, आपल्याला लोन मिळेल का? त्याने एका बँकेच्या साईटवर जाऊन अप्लाय करायचा प्रयत्न केला, पण पगार 15,000 आणि नोकरीला फक्त 4 महिने झाल्यामुळे प्रत्येक बँकेने त्याचा अर्ज फेटाळला. सिबिल स्कोअर नाही, गॅरेंटर नाही, काही नाही. संध्याकाळचे 7 वाजले. ऑफिस खाली होऊ लागलं. अद्वैतने शेवटची फाईल सेव्ह केली आणि सावंत सरांना मेल केला. बॅग भरून तो निघाला. बाहेर पाऊस थांबला होता, पण रस्ते ओलेचिंब होते. मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर तो काही वेळ शांतपणे बसला. समुद्राच्या लाटा आदळत होत्या. त्याला वाटलं, हे शहर किती मोठं आहे. ते करोडोंची उलाढाल होते, पण आपल्या बहिणीच्या 10,000 रुपयांच्या फीसाठी आपल्याला कोणासमोर हात पसरावे लागणार आहेत. त्याने ठरवलं, उद्या मित्रांकडे पैशांची मागणी करायची. स्वाभिमान बाजूला ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता. आता दुसऱ्या दिवशी शनिवारी ऑफिसला सुट्टी होती. अद्वैतने सकाळीच कॉलेजच्या दिवसांतील त्याचा जिवलग मित्र सुमितला फोन केला. सुमितची परिस्थिती चांगली होती. त्याचे वडील बिल्डर होते. बोल ना अद्वैत, खूप दिवसांनी फोन केलास, असं सुमितनं विचारलं. हो रे, जरा काम होतं. सुमित, एक मदत हवी होती. सईच्या कॉलेजची फी भरायची आहे. 10,000 रुपये हवे होते. पुढच्या महिन्यात 10 तारखेला पगार झाला की नक्की परत करेन. अद्वैतचा आवाज थरथरत होता. जीवनात पहिल्यांदाच तो कोणाकडे तर पैसे मागत होता. अरे यार अद्वैत, तू 2 दिवस
आधी सांगायचं होतं ना, मी कालच आयफोन बुक केला आहे, माझे सगळे पैसे त्यात गेले रे. सॉरी भाऊ, सुमितनी सहज सांगून टाकलं. त्याच्यासाठी 10,000 म्हणजे किरकोळ रक्कम होती, पण नकार देणंही तितकंच सोपं होतं. अद्वैतने अजून 2 मित्रांना फोन केले. एकाने फोन उचलला नाही तर दुसऱ्याने पगार झाल्यावर बघतो असं म्हणून टाळलं. दुपार झाली होती. अद्वैत घरात शांतपणे बसला होता. आई सिलाई मशीनवर वेगाने कपडे शिवत होती. मशीनचा तो खटखट आवाज अद्वैतच्या डोक्यात सुईसारखा टोचत होता. अद्वैत, जेवून घे रे बाबा, सकाळपासून काही खाल्लं नाहीस. आईने ताट वाढलं. ताटात फक्त वरण भात आणि लोणचं होतं. आई, पैशांची सोय झाली आहे, सोमवारी मी स्वतः जाऊन सईच्या कॉलेजमध्ये फी भरून येईन. अद्वैत खोटं बोलला. आईच्या चेहऱ्यावरही सुटकेचं हसू आलं. तिने देवाच्या फोटोकडे बघून नमस्कार केला. पण अद्वैतच्या पोटात गोळा आला होता. पैसे अजून मिळाले नव्हते आणि तो आईशी खोटं बोलला होता. आता सोमवारी काहीही करून पैसे उभे करावेच लागणार होते. रविवारी अद्वैतने आपला जुना मोबाईल विकण्याचा विचार केला. तो मोबाईल शॉपवर गेला, पण दुकानदाराने जुन्या फोनची किंमत फक्त 1,500 रुपये लावली. 1,500 रुपयाने काय होणार होतं? रात्री अद्वैत झोपू शकला नाही. तो घराबाहेर येऊन गॅलरीत उभा राहिला. रात्रीचे 2 वाजले होते. दूरवरून लोकल ट्रेनचा हॉर्न ऐकू येत होता. अचानक त्याला एक आठवण आली. बाबा जिवंत असताना नेहमी म्हणायचे, परिस्थिती कितीही वाईट असू दे, अद्वैत, प्रामाणिकपणा सोडू नकोस, मुंबई कष्टाचं फळ नक्की देते. बाबांच्या त्या शब्दांनी त्याला थोडी हिंमत दिली. सोमवार उजाडला. आज फी भरण्याचा शेवटचा दिवस होता. अद्वैतच्या खिशात फक्त 200 रुपये उरले होते. त्याने ठरवलं की आज ऑफिसला दांडी मारायची आणि डोंबिवलीला राहणाऱ्या त्याच्या एका लांबच्या काकांकडे जायचं. ते तसे खडूस होते, पण कदाचित मदत करतील. तो कल्याण स्टेशनवर आला. तिकीट खिडकीवर प्रचंड गर्दी होती. अद्वैतनं रांगेत उभा राहून तिकीट काढलं. तो प्लॅटफॉर्मवर चालत असताना एका जागी गर्दी जमलेली दिसली. एक वयस्कर आजोबा जमिनीवर पडले होते आणि लोक फक्त बघत उभे होते. अद्वैत धावत गेला तिथे. आजोबा, काय झालं? त्याने विचारलं. आजोबांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांचा हात छातीवर होता. हार्ट अटॅक. अद्वैतच्या मनात चमकून गेलं. त्याने वेळ न घालवता आजोबांना उठवलं. आजूबाजूच्या लोकांना मदत करायला सांगितली, पण कोणी पुढं आलं नाही. शेवटी अद्वैतने एकट्यानेच आजोबांना खांद्यावर आधार दिला आणि स्टेशन बाहेर आणलं. रिक्षा पकडून तो त्यांना जवळच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी आजोबांना लगेच ICUमध्ये घेतलं. वेळेवर आणलं. तरुण मित्रा, नाही तर काहीही झालं असतं. याचे नातेवाईक कोण आहे? डॉक्टरांनी विचारलं. मला माहीत नाही सर, हे स्टेशनवर सापडले. अद्वैतने आजोबांची बॅग तपासली. त्यात एक डायरी होती ज्यावर अशोक मेहता असं नाव होतं आणि एक फोन नंबर होता. अद्वैतने त्या नंबरवर फोन केला. तो नंबर त्यांच्या मुलाचा होता. तासाभराने आजोबांचा मुलगा आणि सून धावत हॉस्पिटलमध्ये आले. ते खूप श्रीमंत घराण्यातले दिसत होते. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, तुमच्या वडिलांचा जीव या मुलामुळे वाचला. हा देवमाणूस सारखा धावला. मुलाने अद्वैतचे हात पकडले. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. थँक्यू सो मच भाऊ. माझे बाबा सकाळी नेहमीप्रमाणे वॉकिंगला निघाले होते आणि त्यांना ट्रेनने मित्राकडे जायचं होतं. तुम्ही नसता तर आज काय झालं असतं? अद्वैतने हसून सांगितलं, काही नाही सर, ते आता बरे आहेत ना, हेच महत्त्वाचं. अद्वैत तिथून निघून गेला, कारण काकांकडे जायला आधीच उशीर झाला होता. अरे थांब, तुझं नाव काय? तू काय करतोस? अशोक मेहतांच्या मुलाने विचारलं. मी अद्वैत, नरिमन पॉईंटला एका लहान कंपनीत काम करतो. अद्वैतने घड्याळाकडे बघत सांगितलं. त्या माणसाने अद्वैतची ती फाटलेली बॅग आणि त्याच्या चेहऱ्यावरची धावपळ ओळखली. त्याने खिशातून एक चेकबुक काढलं. हे बघ अद्वैत, तुझ्या उपकाराची किंमत मी पैशात करू शकत नाही, पण मला समजतं की तुला आता कशाची तरी गरज आहे. हे ठेव. त्या माणसाने चेकवर 50,000 रुपये लिहिले आणि अद्वैतच्या हातात दिले. अद्वैतने चेककडे बघितलं. 50,000! त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी रक्कम. सईची फी, घरचं रेशन, आईची औषधं सगळं सुटणार होतं. पण त्याच्या मनात बाबांचे शब्द आठवले, कष्टाचं फळ आणि प्रामाणिकपणा. अद्वैतने तो चेक परत केला. सर, मला माफ करा, मी आजोबांचा जीव पैशांसाठी नाही वाचला. मी हे पैसे घेऊ शकत नाही. तो माणूस थक्क झाला. आजच्या जगात असा मुलगा? त्याने अद्वैतचा हात धरला. मला माहिती आहे तू खूप स्वाभिमानी आहेस, पण एक मित्र म्हणून किंवा मोठा भाऊ म्हणून माझी ही छोटीशी भेट नाकारू नकोस. मला कळलंय तू रोज कल्याण ते नरिमन पॉईंट लोकलने प्रवास करतोस. तुझा लोकलचा पास संपला असेल ना, मी तुला पुढच्या 1 वर्षाचा लोकलचा फर्स्ट क्लासचा पास काढून देतो. ते तरी घेशील ना तू? अद्वैत शांत झाला. फर्स्ट क्लासचा पास त्याने नकार दिला नाही. त्या माणसाने लगेच स्टेशनवर जाऊन अद्वैतच्या नावाने वर्षभराचा फर्स्ट क्लासचा पास आणि सोबत सईच्या फीसाठी लागणारे 10,000 रुपये एका पाकिटात घालून त्याला जबरदस्तीने दिले. हे कर्ज समजून ठेव, जेव्हा पगार वाढेल तेव्हा परत कर, तो माणूस हसून म्हणाला. अद्वैतच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने त्या माणसाचे आभार मानले आणि थेट सईच्या कॉलेजमध्ये गेला. संध्याकाळी अद्वैत घरी पोहोचला. त्याने सईच्या हातात कॉलेजची फी भरलेली पावती ठेवली आणि आईच्या हातात
हातात तो फर्स्ट क्लासचा लोकल पास ठेवला. हे काय आहे रे अद्वैत? आईने विचारलं. आई, हा माझ्या प्रामाणिकपणाचा पास आहे. आता तुझा मुलगा गर्दीत चिरडून नाही तर सन्मानाने प्रवास करणार. बाबा सांगायचे ते खरं होतं. मुंबई कधीच कोणाला उपाशी निजवत नाही. फक्त आपल्या कष्टावर आणि चांगुलपणावर विश्वास ठेवावा लागतो. त्या रात्री साध्या वरण भाताची चव कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा भारी होती. घराबाहेर मस्त रिमझिम पाऊस येत होता, पण अद्वैतच्या मनात मात्र एका नव्या उबदार सकाळची सुरुवात झाली होती. सो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन स्टोरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.